कापण्या करण्यासाठी मी हा 1 वाटी गूळ घेतलेला आहे, बारीक चिरून घेतलाय तो. 1 वाटी गूळ घेतला असेल तर त्यासाठी 3 वाट्या गव्हाचं पीठ लागणार आहे कापण्यासाठी आपल्याला. तर हा जो गूळ घेतला याचा आपण गुळवणी करून घेऊया. पाण्यात मेल्ट करून घ्यायचा हा गूळ. गॅसवर पातेलं ठेवलं, गूळ टाकलं त्यात आणि 1 वाटी गूळ आहे तर पाऊण ओटी, थोडंसं कमी, त्यात तेवढीच वाटी मोजून पाणी टाकायचं. जास्त घालायचं नाही, नाही कमी घालायचं. 1 वाटी गुळाला पाऊण वाटी पाणी असं घालून ते गूळ मेल्ट करून घ्यायचा त्यात. फक्त वितळेपर्यंत. गूळ वितळला की गॅस बंद करायचा. जास्त त्याचा पाक वगैरे असं काही करायचं नाही, फक्त गूळ मेल्ट झाला पाहिजे. सात 8 मिनिटात पूर्ण गूळ मेल्ट होतो. ते गुळवणे आपल्याला आता गाळून घ्यायचं आहे. गाळून घेतलं म्हणजे गुळात कसा कचरा वगैरे काही असतो ना, तर तो सगळा निघून जातो. त्यासाठी गाळून घ्यायचं. हे गुळवणे मी गाळून घेतलं पूर्ण. गाळून याला कोमट व्हायला ठेवायचं. 10 मिनिटात कोमट होतं ते. गरम गरम याच्यात मळायचं नाही पीठ, मळता येत नाही, हात वगैरे भाजेल. तर त्याला कोमट होऊ द्यायचं. त्यानंतर एका बाउलमध्ये मी 3 वाट्या गव्हाचं पीठ, अर्धी वाटी 3 ते 4 चमचे बेसन पीठ एवढं घेतलेलं आहे. त्यामध्ये घालायची 1 वाटी नाही, 1 चमचा बडीशेप. थोडंसं मीठ घालायचं आणि 3 ते 4 चमचे तेलाचं मोहन घालायचं आहे आपल्याला. तर गरम तेलाचं मोहन घालायचं आहे, थंड नाही. कडकडीत गरम करायचं ते तेल आणि हे या पिठावरती टाकायचं. खूप छान वास येतो पहा, ते बडीशेपची पावडर वगैरे त्याचा. हे सगळं मिक्स करून आधी चमच्याने मिक्स करायचं. गरम असतं तेल, नाही तर हात वगैरे भाजेल. आधी चमच्याने त्याला मिक्स करून घ्यायचं आणि नंतर मग हाताने ते तेल पूर्ण पिठाला चोळून घ्यायचं. एवढा छान सुगंध येतो ना बडीशेपच्या पावडरचा. पूर्ण पिठाला ते हाताने चोळून घ्यायचं तेलाचं मोहन. हे पहा, असं सगळं मिक्स करून घेतलं मी. तेल पूर्ण पिठाला चोळून घेतलं आहे आणि आता हे जे आपण गुळवणी केलं होतं, थंड झालं आहे ते आता. तर ते आपण यात टाकून पीठ मळून घेऊयात. तर पूर्ण एकदम नाही टाकायचं, थोडं थोडं करून घालायचं आणि पीठ मळून घ्यायचं. हे पहा, अशा पद्धतीने. तेवढं सगळं तेवढ्या गुळवण्यात तेवढं पीठ बरोबर मावतं. असा घट्टसर गोळा, जसे पुऱ्याला आपण पीठ मळतो ना, तसा घट्ट गोळा मळून घ्यायचा. पातळ करायचा नाही, जास्त घट्ट पुऱ्यासारखं पीठ मळायचं आणि 10 मिनिटं ठेवायचं साईडला रेस्टसाठी. त्यानंतर कापण्या करायला घेऊया आपण. ह्या पिठाचे 4-4 उंडे घ्यायचे बनवून, असे गोळे. 4 गोळे बनवलेत मी ह्या पिठाचे. थोडंसं असं मऊ करून घ्यायचं म्हणजे लाटताना चिरा वगैरे पडत नाहीत.
थोडंसं चपटं करून घ्यायचं असं आणि लाटून घ्यायची, एक लाटी लाटून घ्यायची अशी, चपातीपेक्षा थोडंसं जाड, भाकरी करतो ना आपण तशी याची एक लाटी लाटून घ्यायची. जास्त जाडही करायचं नाही, जास्त पातळही नाही. जास्त पातळ केलं ना तर कडक होतात त्या कापण्या भरपूर, तर थोडंसं जाड ठेवायचं म्हणजे खुसखुशीत होतात. याच्यावरती खसखस घेतलेली आहे मी, पहा, ती टाकायची अशी एकसारखी, जितकी टाकता येईल तेवढी. पूर्ण त्या याच्यावरती खसखस टाकून घ्यायची आणि लाटण्याने परत आहे ना लाटून घ्यायचं एकदा दोनदा, म्हणजे ती खसखस टाकलेली ती पूर्ण त्यात रुतली जाते, की ती निघत नाही, नाहीतर ती पडते तेलात सगळी, निघून जाते. आता पलटी मारायची आणि दुसऱ्या साईडनी पण सेम तसंच खसखस पूर्ण टाकून घ्यायची आणि लाटण्याने लाटून घ्यायचं परत. दुसऱ्या साईडनी मी खसखस टाकून घेतली आणि छान लाटून घ्यायचं परत. यानंतर कापण्या कट करून घ्यायच्या. मोठ्याच साईजच्या ठेवायच्या कापण्या, छोट्या छोट्या शंकरपाळ्यासारख्या करायच्या नाहीत. कापण्या मोठ्यालेच दिसायला पण छान वाटतात आणि कापण्यासारख्याच वाटतात त्या, शंकरपाळ्यासारख्या छोट्या छोट्या नाहीत करायच्या. चाकूने मी असं कट करून घेतलंय. हे पहा, इतक्या जाडीच्या ठेवायच्या, जास्त पातळ नाही, जास्त जाडही नाही. अशा पद्धतीने कट करून घ्यायच्या. अशाच पद्धतीने सगळ्या कापण्या लाटून कट करून घ्यायच्या. हे पहा, मी एवढ्या करून घेतल्यात. सोबत एवढंच जर थोड्या क्वांटिटीमध्ये करत असाल तर तुम्ही एकसाथ करू शकता, आणि जर जास्त करायच्या असतील तर थोड्या थोड्या करून तळून घेऊ शकता. तेल गरम करायला ठेवलं मी. तेल पूर्ण कडक गरम करून घ्यायचं आणि मग त्यात कापण्या सोडायच्या, गॅस फुल असतानाच. आणि कापड्या सोडून सगळ्या तेलात सोडून झाल्या आपल्याला जेवढ्या टाकायच्या तेवढ्या, की मग गॅस मीडियम करायचा, फुल ठेवायचा नाही, नाही तर त्या जळून जातात. जास्तही नाही टाकायच्या, नाही तर मग ते तेल थंड होऊन त्या जास्त तेल पिल्या जातं वगैरे. जितकं आपलं तेल आहे त्या हिशोबाने टाकायच्या आणि गॅस मीडियमवरती करून छान त्याला गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायच्या. फुल गॅसवर जर त्या तळल्या तर वरून तळल्या जातात त्या आणि आतमध्ये कच्च्याच राहतात, म्हणून मीडियम गॅसवर तळायच्या. आणि हे पहा, अशा पद्धतीने असा कलर आला की घ्यायच्या काढून. छान झाली आहे बघा, कलर पण छान आला आहे आणि दिसतीये पण छान. बाकी सगळ्या कापण्या मी अशाच पद्धतीने तेलात टाकून मीडियम गॅसवर तळून घेतल्या. टाकायच्या आधी गॅस थोडासा फुल करायचा, कारण की तेल थोडं थंड होतं आधी आपण तळलेलं असतं, त्यामुळं टाकूपर्यंत कापण्या त्यात टाकेपर्यंत फुल करायचा आणि नंतरून मग कमी मीडियम करायचा आणि तळून घ्यायच्या. एक फोडून दाखवते पहा मी, छान झाली आहे, कडक वगैरे काहीच नाही. माझी आजी ना खूप छान कापण्या करायची, तर तिच्याकडूनच शिकलेली रेसिपी आहे मी.
छान सुगंध येतोय कापण्यांचा. अशा पद्धतीने मी सगळ्या कापण्या तळून घेतल्या आणि पहा कलर वगैरे छान आला आहे. खसखस ती किती छान दिसते.